महाराष्ट्राचं महावस्त्र असं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पैठणीला समृद्ध असा हजारो वर्षांचा इतिहास तर आहेच. पण तुम्हाला माहितीये का, ह्या आपल्या पैठणीचा संबंध थेट देवी पार्वतींशी जोडला जातो. एका हिंदू लोककथेनुसार देवी पार्वती ह्या पैठणीच्या पहिल्या विणकर आहेत असं मानलं गेलंय. त्याचं झालं असं की देवी पार्वती एकदा इंद्रदेवांच्या दरबारात गेल्या होत्या. तिथे गेलेले असताना तिथल्या अप्सरांची वस्त्र देवी पार्वतींना इतकी आवडली की मग तशीच्या तशी वस्त्र स्वतःच्या हाताने विणण्यासाठी त्यांनी निसर्गात मिळणारे वेगळ्या वेगळ्या रंगांचे अस्सल रेशमी धागे गोळा केले आणि त्याला खऱ्या सोन्या चांदीच्या जरीची गुंफण करत स्वतःच्या हाताने एक अतिशय सुंदर असं वस्त्र तयार केलं. हे वस्त्र जेव्हा त्यांनी भगवान शंकरांना दाखवलं, तेव्हा भगवान शंकर देवी पार्वतींवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी देवी पार्वतींना असा आशीर्वाद दिला की हे वस्त्र आजपासून नेहमी समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक राहील. म्हणूनच कदाचित पैठणीला देववस्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सणासुदीच्या काळात, लग्नाकार्याच्या काळात किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी पैठणीला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.